नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण आषाढ स्पेशल पालक घालून तिखट पुऱ्या कसे करतात ते पाहणार आहोत. आषाढ महिन्यात अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यात आपण विविध तळणीचे पदार्थ करतो, म्हणजे आषाढ तळणे म्हणजेच तळणीचे पदार्थ करतो. आषाढ महिन्यात जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. तसेच कारण या महिन्यात पाणी दूषित झालेले असते. दूषित पाण्यामुळे अनेक आजार पसरतात, आरोग्य बिघडतं. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे म्हणून तळणीचे पदार्थ केले जातात. तसेच तेलकट आणि गरम पदार्थ शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करतं. त्यामुळेच आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ केले जातात. या महिन्यात तसेच चयापचय क्रिया देखील चांगली असते. खाल्लेले अन्न चांगले पचते म्हणून तेलकट तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. म्हणूनच आषाढ तळणे असेही म्हणतात. पालक घालून तिखट पुऱ्या बनवण्यासाठी मी 1 वाटी पालक स्वच्छ गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. 1 वाटी पालक घेतलेला आहे. आणि यामध्ये आपण मिश्र पिठांचा वापर करणार आहोत. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात. टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कांदा हे सर्व मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. आता यामध्ये मसाले घालण्यासाठी मी पुरीला रंग छान येण्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा. 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, तीळ आणि हळद घेतलेला आहे. आता सर्व पीठं मी मिक्स करून घेते. आता हे सर्व पीठ मिक्स करून घेऊया. आता यामध्ये कडकडीत तेलात 2 चमचे तेलाचं मोहन घालूया. गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन आणि बारीक सोजी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी कडकडीत तेलाचं मोहन घालते. मोहन घालून सर्व पिठाला आपण हे तेल चोळून घ्यायचं आहे. आपण कडकडीत तेलाचं मोहन जे घातलेलं आहे ते तेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आपण हातात असं पीठ घेतलं की अशी मूठ वळली पाहिजे, तोपर्यंत हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित चोळून घेतले म्हणजे पुऱ्या खुसखुशीत आणि छान होतात. पालक घालून तिखट पुऱ्या करण्यासाठी आपण मिश्र पिठं वापरलेले आहेत. ते सर्व पिठाला आपण तेल घालून चांगलं चोळून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 वाटी चिरलेला पालक घालते. पालक चिरून घालायचं आहे, त्याची पेस्ट वगैरे मी केलेली नाही. गरम पाण्यातून काढून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मिरची पावडर, हळद, तीळ, धने पावडर, जिरे पावडर आणि मीठ हे सर्व यामध्ये घालते. आपण कांदा, लसूण, टोमॅटो आणि मिरची यांची पेस्ट केलेली आहे ते यामध्ये घालते. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि पाणी लागलं तरच आपण यामध्ये घालायचं आहे. आता आपण हे कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेले आहेत. हे पाणी सुटलेलं, त्यामुळे याला पाणी लागेल तसं घेऊन मग पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अजून थोडंसं कोरडं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं मऊसूत असं पीठ मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे. मी ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. हे अर्धा तास झाकून ठेवते. त्यानंतर आपण पुऱ्या करायला घेऊयात. पालक घालून तिखट पुरी बनवण्यासाठी आपण मळून ठेवलेलं आहे, चांगलं मुरलेलं आहे. आता ह्याच्या आपण पुऱ्या करून घेऊयात. पुरी करण्यासाठी मी एवढा छोटासा गोळा घेतलेला आहे. आता ह्याला तेल लावून मी लाटून घेते. पीठ लावून लाटलं तर तेलात सगळं पीठ उतरतं आणि पीठ खराब होतं आणि पुऱ्या जास्त तेलकट होतात.
तेल लावल्यामुळं तेलकट होत नाहीत पुऱ्या जास्त. आता मी लाटून घेते. तर पुरी लाटून घेऊया. जास्त पातळी आपल्याला कशी पाहिजे तशी लाटून घ्यायचे आहेत. मी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराची पुऱ्या लाटून घेणार आहे. साधारण ह्या जाडीची पुरी लाटून घेणार आहे. असंच बाकीच्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेते आणि ही पुरी मी तळून घेते. आता पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय की नाही चेक करण्यासाठी पिठाचा थोडासा गोळा टाकून बघते. यामध्ये गोळावरती तरंगायला लागले म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय असं समजायचं. म्हणजे अजून आपलं थोडंसं तेल गरम झालेलं नाही. आता यामध्ये पुरी घालते. मस्त फुगायला लागलेली आहे पुरी. आता एका बाजूंनी चांगले तळले गेलेलं आहे. आता उलटून घेते. मस्त टम फुगलेली आहे. पुरी दोन्ही बाजूंनी चांगलं तळलेलं आहे. मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पुऱ्या अशाच तळून घेते. खुसखुशीत तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत. ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. नवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.